अर्धा किलो काळ्या पाठीचा लाल भोपळा किसून घ्यायचा आहे. फक्त बघायचं आहे की हा किती भरला आहे. आपल्याला कोरडाच हा किस चांगला परतून घ्यायचा आहे. भोपळ्यातला हा गूळ आपल्याला चांगला विरघळून घ्यायचा आहे. गूळ विरघळता विरघळताच हा भोपळा अगदी छान शिजला जातो. वेलची पूड आता याच्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊ. शिजवलेला भोपळा थंड होऊ देऊ. 1 चमचा तांदळाचे पीठ, 2 चिमूट मीठ. आता घेतले आहे 1 मोठा बाउल भरून गव्हाचे पीठ. यातील लागेल एवढे पीठ याच्यामध्ये घालायचे आहे. पिठाचा असा काही अंदाज याच्यामध्ये नसतो. जसजसे पीठ मावेल तसतसे याच्यामध्ये पीठ घालत राहायचे आहे. पोळी लाटताना वरून पांढरे तीळ घालायचे आहेत. कणकेचा गोळा जेवढा मोठा घ्याल तेवढ्या पुऱ्या जास्त पडतात. सोनेरी रंग येईपर्यंत पुऱ्या आता तळून घ्यायच्या आहेत. टम्म फुगलेले घारगे आता इथे तयार झाले.